मुंबईमध्ये आपण पाहतो की आज बोटीचा अपघात झालेला होता. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. आपण सध्या JNPT या रुग्णालयात आहोत. आपण पाहू शकतो की हे जे प्रवासी हे देखील प्रवासी त्या बोटीमध्ये होते. आपण पाहू शकतो की बोटीमधून एलिफंटा या ठिकाणी फिरायला जात असताना तो अपघात झालेला आहे. हे आता सध्या सुखरूप बचावलेले आहेत. आपण पाहतो की यांच्या हाताला पण देखील मुका मार लागलेला आहे. मात्र ह्यांची जी परिस्थिती आहे ती सध्या नॉर्मल आहे व डॉक्टरांनी ह्यांना आता डिस्चार्ज देखील दिलेला आहे. तर आपण ह्यांच्याशी जाणून घेणार आहोत. ताई, खरं तर ही दुःखद घटना आहे. आपण देखील त्या बोटीने प्रवास करत होता. नेमकं काय झालं? काय नाही, आम्ही बसलेलो त्यामध्ये बोटमध्ये. तर तिकडून मागून एक ही आली बोट आणि त्यांनी आम्हाला म्हणजे टच झाली. त्यामुळे म्हणजे आम्ही म्हणजे पूर्ण नाही का हलून गेलोय तिथे. म्हणजे बोट तुटली म्हणायचं असं आहे का? म्हणजे ती ती जी बोट होती ना त्यातले 2 माणसं आमच्याकडे पडले आणि ते ठार झालेत वाटतं. आणि आमची हलून गेली तर आम्ही पण पडलो आणि आमचं काय फॉल्ट झालं हे माहिती नाही. पण ती बोट आहे ना बंद पडली त्या कारणाने एक साईड ती बोट गेली. आणि तसे आम्ही एअरबॅग वगैरे काय बोलते लाईफ बॅग असते ना ती जॅकेट ते घेतलं आम्ही. आणि जे ते बुडत गेलो मग त्यानंतर आम्हाला दुसरे बोट आले घ्यायला. त्यामध्ये आम्ही शिरलोय. लाईफ जॅकेट हे तुम्हाला आधीच दिलं घालायला? नाही, आम्हाला आधी नव्हतं दिलेलं. आम्हाला थोडा डाऊट आलेला की आम्ही बुडत आहे तर त्यामुळे आम्ही मग माझ्या भावाने आमची फॅमिली होती सोबत. माझ्या भावाने म्हणजे सगळ्यांसाठी ते जॅकेट ते सीट खाली असतात ना त्याच्या थ्रू काढले आणि सगळ्यांमध्ये हे केले आणि आम्हाला पण घालायला दिले. आम्ही घातले आणि जे बोट जशी म्हणजे खाली जात होती आम्ही फसून गेलो खाली जाऊन. ते झाल्यानंतर मग आम्ही म्हणजे तो जीव वाचवायसाठी नाही का थोडी बोट अशी होती ना त्यावर उभे झालोय सगळे आणि सगळ्यांना हेल्प करून आम्ही ओरडत होतो. तरी कोणी येत नव्हतं. थोड्या वेळाने खूप सारे बोट आले आणि आम्हाला वाचवलं सगळ्यांनी. ती बोट त्या बोटीतनं आपण प्रवास करत होता त्या बोटीमध्ये किती जण होती? कमीत कमी 150 लोक असणार. जास्तीत जास्त त्या बोटीचं तिकीट काय होतं आणि ती बोट कुठून ते कुठे चाललेली? 90 रुपये तिकीट होती. आणि एलिफंटाला आम्ही असंच फिरायला निघालेलो. गेट ऑफ इंडियावरून आम्ही तिकीट घेतलेली. तुम्ही ताई राहिला कुठे? आम्ही सध्या कुर्ल्याला. आपण किती जण म्हणजे हा प्रवास करत होतात? आम्ही माझी फॅमिली माझ्या घरी प्रोग्राम असल्या कारणाने मी सगळ्यांना माझ्या घरच्यांना बोलवलेलं. तर त्यांना असं फिरवायला म्हणून नाही का नागपूरवरून माझी फॅमिली आलेली तर त्यांना फिरवायला म्हणून आम्ही एलिफंटाला जायचा विचार केलेला. तर आम्ही तिकीट काढली आणि निघालोय. तुम्हाला वाटतं का ती जी बोट होती त्या बोटीची ती नादुरुस्त होती का असं काही वाटतं तुम्हाला? डाऊट वगैरे असं काही डाऊट नव्हता. ती जी दुसरी आम्हाला टच करून गेली ना ते स्टंट मारत होते असं मी ऐकलं सगळीकडून. तर ते टच करून आम्हाला जोरात टच झाली तर काय फॉल्ट झाला ते माहिती नाही आम्हाला. त्या कारणाने ती आमची बोट बंद पडली. हां. तुम्ही पण त्या बोटीमध्ये होता. खरं तर धक्कादायक प्रकार होता. तुम्ही आज सुखरूप बसवलेला आहे. काय भावना तुमची? आमचं तर खूप मोठं तकदीर आहे की आम्ही आज इथं तुम्हाला दिसून राहिलो. नाही तर आम्ही एक बी जण इथे दिसलो नसतो. विश्वास नव्हता. आम्ही ते तो तो काय म्हणतात त्याला तो जॅकेट नाही ते गाडी कोणती ते विस्फोट ते आली अशी आणि एकदम भिडली त्याला गाडीला. जो हा मुक्का पार लागला हा कुठे लागला तुम्हाला? गाडी पलटी झाली. ते गाडी खाली दबत होती आमची गाडी. ते तेव्हा लागला दबला हात. खरं तर खाली तुम्ही पडला तर काय रॉकेल किंवा बोटमध्ये डिझेल यूज करतात ते डिझेल काय तोंडात वगैरे काय गेलं? राकेल टाईप होतं ते. हात घसरत होता पूर्ण तिथून. किती वेळानंतर तुम्हाला मदत मिळाली? आम्हाला मदत अर्धा तास पाऊण तासानंतर भेटली मदत आम्हाला. आम्ही खूप चिल्लावून राहिलो होतो. इतके चिल्लावून राहिलो होतो बचाव बचाव बचाव. कोणी वाचवायला नाही येऊन राहिले होते. तो बोटवाला आम्हाला पाहूनच तिकडे चालला गेला.
खरं तर ही दुःखद घटना म्हणावी लागेल, मात्र आपण पाहू शकतो की यांच्या डोळ्यामध्ये देखील आनंद अश्रू वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर हे बाल बचावलेले आहे. आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे व JNPTमधून 56 जण जे या रुग्णालयात ॲडमिट होते त्यापैकी आत्तापर्यंत 45 जणांना सोडण्यात आलेलं आहे. कॅमेरा चरणसह मी रफी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.